नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बघा आज आपल्या चण्याला स्प्रे होऊन राहिला आहे. आपण युरिया मारलं नव्हतं आपल्या चण्याला आणि एक स्प्रे याच्या पहिलं झाला आहे कंप्लीट. आणि बघा आज काय स्प्रे घेऊन राहिलो आहे, तर बघा नॅनो युरिया लिक्विड 20% WV फॉर्ममध्ये आहे. इफ्को कंपनीचा आहे आणि याच्यासोबत आपण एक अळीनाशक आणि जे काही रससूचक कीटक आहे त्याच्यासाठी इमिडाक्लोपिड 17.8%. तर बघा याच्यामुळे आपली अळी जे आहे ते कंट्रोल होऊन जाईल आणि चण्यावर जे काही रसशोषक कीड आहे तसे तर चण्यावर रसशोषक कीड येत नाही, तरी पण आम्ही इमिडाक्लोपिड अळी आहे म्हणून टाकून राहिलो आहे. बघा एका स्प्रेमध्ये आपल्या चण्याची काय कंडिशन आहे तर. आणि याला 6 घंटे स्प्रिंकलरचं पाणी झालं आहे आपल्या या चण्याला. तुम्ही पाहू शकता चणा कसा आहे. आणि मागचा आपण स्प्रे घेतला त्याच्यामुळे फुटवे पण चांगला आहे. आणि हे चण्याची व्हरायटी आहे इनोज 81. तर बघा कशा प्रकारे चण्याला फुटवे पण आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो. बघा इनोवेज 81 चण्याची व्हरायटी आहे. आणि इथून आपल्याला 4 ते 8 दिवसांनी एक स्प्रे घेणे आहे. आणि आत्ता आम्ही ते फ्लॉवरिंग आपल्याला कुठं कुठं दिसून राहिले आहे. बघा हे फ्लॉवरिंग आहे, पण आत्ताच आपण फ्लॉवरिंगचा स्प्रे घेणं नाही राहिलो आहे. इथून 7 ते 8 दिवसांनी घेईल, कारण की इथून 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला 25-30% फ्लॉवरिंग भेटून जाईल आपल्या शेतामध्ये. तर तेव्हा आपण फ्लॉवरिंगची स्प्रे घेणार आहोत. आणि स्प्रेमध्ये याच्या पहिलं आपण जे मारलं होतं क्रिया म्हणून एक टॉनिक, फुटव्याचं आणि बुरशीचं काम करणारा ऑर्गॅनिक टॉनिक स्प्रे केलं होतं. तर त्याच्यामुळे खूप छान रिझल्ट आला होता त्याला. आणि चणा पेरून आज 42-43 दिवस झाले आहे कंप्लीट. इथून आता फ्लॉवरिंग आपली स्टार्ट होणार आहे. तर आता सध्या एका दुक्का फ्लॉवरिंग दिसून राहिली आहे, पण 8 दिवसात चांगली फ्लॉवरिंग येणार आहे. याच्या 8 दिवसांनी आपण काय स्प्रे घेऊ शकतो ते पण आपण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही नंतरच्या स्प्रेमध्ये काय घेऊ शकतो म्हटलं तर एक इमाबेक्टिन घेऊ शकता, बेंझाईड अळीनाशक. आणि त्याच्यासोबत एक फंगीसाईड. तर फंगीसाईडमध्ये आपण रोको एलियंट, साप अशा 3 प्रकारामधलं कुठलंही एक फंगीसाईड घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यासोबत आपल्याला फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, याच्यासाठी आपण फ्लॉवरिंग स्पेशल म्हणून एक वरखत घेऊ शकतो, किंवा त्याच्यासोबत आपण एक टॉनिक पण घेऊ शकतो, फॅन्टॅक प्लस समजा, तर किंवा ब्लास्टिनो किंवा टाटा बहार. आणि तुमच्या एरियामध्ये कोणती चांगली मिळत असेल टॉनिक तर ते पण आपण घेऊ शकता, जे तुम्ही रेग्युलर वापर करता ते. तर आमच्या एरियामध्ये आम्ही ब्लास्टिनो किंवा रुबिनो नावाची टॉनिक ते घेत असतो. त्या दोनही टॉनिकचे फोटो मी तुमच्या स्क्रीनवर, माझ्या या व्हिडिओच्या स्क्रीनवर टाकणार आहोत, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि याच्यासोबत तुम्हाला सिलिकॉन बेस स्टिकर वापरणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, कारण की चणामध्ये खार असतो. त्या खारामुळे जे आपले पानामध्ये जे आपलं औषध आहे ते शोषलं जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट पुरेपूर भेटत नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही सिलिकॉन बेस स्टिकर टाकलं तर तुम्हाला बहुत सारा फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे प्लॉट आहे. आणि आज आपण हा नॅनो युरियाचा स्प्रे घेऊन राहिलो आहे. त्याच्यामुळे जे अन्नद्रव्याची कमतरता आणि जे इमिडाक्लोपिड आहे त्याच्यामुळे अळी येणार नाही आपली 10 ते 12 दिवस. कारण की आपण हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊन राहिलो आहे, कारण की आपल्या प्लॉटमध्ये अळी नाही आहे, प्रिव्हेंटिव्हमध्ये घेतला आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा आपण अशा प्रकारे सामोरचा स्प्रे घेऊ शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, लाईक शेअर करा. आणि बघा स्प्रे पेट्रोल पंपनं चालू आहे ना, कशा प्रकारे स्प्रे होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे शेतकरी मित्रांनो.